धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आपण मुंबईला जातो 21 तारखेला. मी काही आमदारांची त्यांच्या मतदारसंघाची नावं घेतो. या आमदारांनी जर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा नाही दिला तर त्या ठिकाणच्या धनगर समाज बांधवांनी न पाडून टाकायची काही गरज नाही. या आमदारांची आपल्याला ज्या मतदारसंघाचं मी नाव घेईल त्या ठिकाणच्या धनगर समाज बांधवांनी हा व्हिडिओ त्या आमदारापर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपल्याला फॉलो करायचं आहे. आपल्या मीडियाशी कनेक्ट व्हायचं आहे. आपली मीडिया ही आपल्या हक्काची सोशल मीडिया बनवायची. तुम्हाला मतदारसंघ सांगणार आहे, त्या ठिकाणी आमदार कोण आहे सांगणार आहे आणि त्या ठिकाणी धनगर समाज बांधवांचं मतदान किती हे सांगणार आहे. माळशिरस मतदारसंघ या ठिकाणी 1,24,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी उत्तमराव जानकर हे आमदार आहेत. सांगोला मतदारसंघ या ठिकाणी 1,15,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आमदार आहेत. फलटण मतदारसंघ या ठिकाणी 92,000 मतदान आहे धनगर समाज बांधवांचं. या ठिकाणी सचिन पाटील हे आमदार आहेत. मान मतदारसंघ या ठिकाणी 89,000 धनगर समाज बांधवांचं मतदान. या ठिकाणी जयकुमार गोरे आमदार आहेत. माडा मतदारसंघ या ठिकाणी 75,000 धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी अभिजित पाटील आमदार आहेत. पंढरपूर मतदारसंघ या ठिकाणी 1,12,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी समाधान अवताडे आमदार आहेत. दक्षिण सोलापूर 92,000 धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी सुभाष देशमुख आमदार आहेत. मूळ मतदारसंघ या ठिकाणी 90,000 धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी राजू खरे आमदार आहेत. अक्कलकोट मतदारसंघ या ठिकाणी 89,000 धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या ठिकाणी सचिन कल्याण शेट्टी आमदार आहेत. सोलापूर शहर उत्तर या ठिकाणी 82,000 धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्या ठिकाणी विजय देशमुख हे आमदार आहेत. या आमदारांनी ठरवायचं पाठिंबा द्यायचा का नाही ते. तुम्ही जर पाठिंबा नाही दिला तर दणादणा तुम्हाला पाडून टाकलं जाणार हे लक्षात ठेवा. जय मल्हार.